भारतीय जनता पार्टीने अशा प्रकारची योजना अनेक राज्यांमध्ये राबवली होती आणि आता देवेंद्रजींच्या पुढाकाराने आपल्या महाराष्ट्रात देखील ही योजना राबवली गेली आहे। आपल्या माता भगिनींना प्रचंड या बाबतीत आनंद आहे, कारण त्यांच्या स्वतःच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत। कसे वापरायचे ते त्या स्वतः ठरवणार आहेत। त्यामुळे त्यांना एक वेगळा आत्मविश्वास मिळणार आहे, उभारी घेण्यासाठी एक मोठं बळ मिळणार आहे। महायुती सरकारचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। हे जे विरोधक आहेत आणि विरोधकांचे समर्थक आहेत त्यांच्या घरी उद्या सकाळी आपण जावा आणि त्यांच्या घरच्यांना विचारा त्यांनी फॉर्म भरला का नाही। उत्तर जे मिळेल त्यातनं सगळं तुम्हाला कळेल। विरोधक जे आहेत ते खोटं फॉल्स नॅरेटिव्ह आजकाल शब्द वापरतात, खोटं पसरवतात। 46,000 कोटी रुपये या योजनेसाठी तरतूद केलेली आहे आणि भारतीय जनता पार्टी मध्य प्रदेश सारख्या राज्यामध्ये अनेक वर्षांपासून ही योजना अतिशय यशस्वीरित्या राबवते। त्यामुळे ही योजना चालूच राहणार, काही अडचण नाही। 31 ऑगस्ट पर्यंत आपल्याला मुदत आहे। अगदी 31 ऑगस्ट पर्यंत ज्या माता भगिनी फॉर्म भरतील आणि मंजुरी मिळेल त्यांना देखील जुलैपासूनच हे 1,500 रुपये जे ते प्रति महिना मिळणार आहेत। त्यामुळे कृपया कोणी नाराज होऊ नये। आपला फॉर्म भरायचा राहिला असेल, मंजुरीला काही अडचण आली असेल तर आपल्याला अजून 10-12 दिवस आहेत। आपण काळजी करू नका। आपले जे संबंधित अंगणवाडी सेविका आहेत, ग्रामसेवक आहेत, शासकीय अधिकारी यांच्याशी आपण संपर्क साधावा ही विनंती आहे।